मी डॉक्टर पांढरे भिडी। आज आपण शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमामध्ये कृती संशोधन हा जो भाग आहे किंवा हा विषय जो आहे ह्या विषयासंदर्भात नेमकं काय आहे कृती संशोधन, कशा प्रकारे करावं किंवा कृती संशोधनामागचा उद्देश काय आहे ह्या दृष्टिकोनातून माहिती पाहणार आहोत। तर कृती संशोधन करण्यापूर्वी आपण संशोधन म्हणजे काय आणि शैक्षणिक संशोधन म्हणजे काय ह्या दृष्टिकोनातून माहिती पाहणार आहोत। संशोधन म्हणजे विशिष्ट शोध आणि तो शोध कसा लावायचा तर शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जाणारा शोध म्हणजे संशोधन। आता ह्या संशोधनामध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रात कार्य करतोय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असताना आपल्याला ज्या विविध अडचणी येतात त्या अडचणीच्या संदर्भात आपल्याला शैक्षणिक संशोधन महत्त्वपूर्ण कार्य करते। तर त्या शैक्षणिक संशोधनाचा अर्थ आपण थोडक्यात पाहूयात। तर शैक्षणिक क्षेत्रातील किंवा परिस्थितीमधील वर्तनाचे शास्त्र विकसित करण्याच्या हेतूने किंवा समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक विचार पद्धतीचे केलेले उपयोजन म्हणजे शैक्षणिक संशोधन होय। दुसरा अर्थ बघू, शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करणे आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविणे या दोन संकल्पना व त्यांचे एकत्रीकरण म्हणजे शैक्षणिक संशोधन होय। म्हणजे जिथे आपल्याला संशोधन आणि शैक्षणिक संशोधन ह्यामध्ये नेमकं काय अर्थ आहे तर संशोधन म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने समस्येवर केलेली उपाययोजना आणि शैक्षणिक संशोधन म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जे आपण काम करत असताना आपल्याला येणाऱ्या अडीअडचणी, आपण लावलेला शोध ह्याविषयी ज्यावेळेस आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करतो त्यावेळेस त्याला शैक्षणिक संशोधन असे म्हणायचे। आता ह्या शैक्षणिक संशोधनाचे आपल्याला विविध प्रकार पाहायला मिळतात। त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे जो मूलभूत संशोधन, जे मूळ उपपत्तीच्या आधारे उपपत्ती शोधली जाते किंवा नियम शोधले जातात त्याला मूलभूत संशोधन म्हणायचं। दुसरा आहे उपयोजित संशोधन, जे तत्व, नियम, सिद्धांत किंवा उपपत्ती ह्या मूलभूत संशोधनात शोधल्या जातात त्या शोधल्या जातात त्याचा व्यावहारिक जीवनात कसा उपयोग केला जातो किंवा सद्यस्थितीमध्ये काय कसे ह्या शोधण्याचा कल आपण ज्यामध्ये शोधतो त्याला उपयोजित संशोधन असे म्हणतात। आणि तिसरा जो प्रकार आहे जो आपण शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी वापरणार आहोत तो आहे कृती संशोधन। आता हे कृती संशोधन काय तर आपण मूलभूत संशोधन बघितलं, नवनवीन तत्वे, नियम जे सर्वव्यापी लागू होतात त्यावर आधारित आपण सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा व्यावहारिकतेशी विचार करतो त्यावेळेस त्याला उपयोजित म्हणतात। आणि कृती संशोधन म्हणजे काय, आपण दैनंदिन जीवनामध्ये शिक्षणाचं काम करत असताना, दैनंदिन कार्य करत असताना आपल्याला ज्या काही अडचणी येतात, ज्या काही आपण म्हणू की आपण स्वतः ज्या काही अडचणींना मार्ग शोधतो किंवा नवनवीन काहीतरी मार्गांचा विकास करतो म्हणजेच कृती करत असताना आपण येणाऱ्या अडचणी, नवीन मार्ग शोधतो त्याला कृती संशोधन असे म्हणायचे। आणि आपल्याला शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा जो पेपर आहे जो 100 मार्काचा पेपर आहे त्यामध्ये आपल्याला एक कृती संशोधन पूर्ण करायचं आहे आणि ते कृती संशोधन म्हणजे काय ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ। तर कृती संशोधनाचा अर्थ, कृती संशोधन हे कमी वेळात, कमी खर्चात उपलब्ध साधनसामग्रीच्या सहाय्याने आवश्यक साधने निर्माण करून विशिष्ट घटकासाठी आणि तत्कालीन अडचणी दूर करण्यासाठी केले जाते। म्हणजे जी आपल्याला काम करत असताना येणारी अडचण आहे ती अडचण दूर करण्यासाठी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्ग अवलंबतो त्यावेळेस त्याला कृती संशोधन असे म्हणायचं। आता ही कृती संशोधनाची वैशिष्ट्य काय आहे, एकतर ही कृतीशी आपण काम करतोय, शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण काम करतो आणि त्यावर आधारित आपण संशोधन करणार आहोत म्हणजे ते कृतीशी संबंधित असते। तसेच कृती संशोधनाला विशिष्ट काळापुरते, विशिष्ट स्थळापुरते, विशिष्ट घटकापुरत्या कृती संशोधनाला मर्यादा असतात। तसेच विशिष्ट न्यादर्श ही संशोधनाची एक संकल्पना आहे। यामध्ये आपण ज्या भागावर संशोधन करतो, ज्या घटकावर संशोधन करतो तेथील ज्या व्यक्ती निवडतो, संख्या जी निवडतो त्याला आपण न्यादर्श असे म्हणतात। आणि कृती संशोधन करण्यामागचा मुख्य हेतू काय आहे तर येणाऱ्या अडचणी दूर करून चांगला मार्ग अवलंबणे म्हणजेच काय, शिक्षणाचा दर्जामध्ये आपल्याला सुधारणा करता येते। शेवटचं आपल्याला वैशिष्ट्य बघायचं आहे, वेळ, पैसा, साधने स्थानिक व किमान। आपल्याला ह्याच्यामध्ये ठराविक वेळासाठी आपली समस्या दूर झाली की आपण पुढे जातो म्हणजे हे ठराविक वेळापुरते असते, त्याच्यामध्ये
आपल्याला कमीत कमी खर्चात हे कृती संशोधन आपण करतो आणि साधने जी असतात ह्यासाठी निवडलेली आपण जिथं काम करतो त्या क्षेत्रातली असल्यामुळे स्थानिक असतात आणि ह्या सर्व गोष्टी ह्या अत्यंत किमान असतात. आता आपल्याला हे सगळं कळायलं. संशोधन करायचं आहे, शालेय व्यवस्थापन पदविकेसाठी आपल्याला संशोधन करायचं आहे, ते नेमकं काय आहे, विशिष्ट क्षेत्रापुरते म्हणजे आपण जिथे काम करतोय, ज्या क्षेत्रामध्ये आपण नोकरी करतोय, ज्या क्षेत्रामध्ये आपण अध्यापनाचं काम करतोय त्या क्षेत्रासाठी आपल्याला हे कृती संशोधन करायचं आहे. मग ही क्षेत्रे कुठली कुठली, आपण कुठल्या कुठल्या भागात काम करतोय, नेमकं आपल्याला ही समस्या कुठून जाणवणार आहे, कुठून आपण ही समस्या शोधू शकतो. तर ही विविध क्षेत्रे आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. एक शालेय प्रशासन, आपण मुख्याध्यापक असेल, आपण पर्यवेक्षक असेल, आपण उपमुख्याध्यापक असेल तर आपल्याला प्रशासनात काही अडचणी येतात का, काही समस्या जाणवतात का, तिथे आपण कृती संशोधन करू शकतो. समाज आणि पालक, आता विद्यार्थी आपल्याकडे शाळेमध्ये येतो त्यावेळेस तो विशिष्ट समाजातून येतो, त्याच्याबरोबर काही पालकांशी आपला संबंध येतो, तर त्या संदर्भात आपल्याला काही समस्या आहेत का, ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तिथे आपल्याला कृती संशोधन करता येतं. शैक्षणिक उद्दिष्टे, आपण एखाद्या वर्गापुरती शैक्षणिक उद्दिष्ट तयार करतो आणि ते उद्दिष्ट पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी येत आहेत का विद्यार्थ्यांच्या संदर्भात, ते शिकवण्याच्या संदर्भात, त्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला ती उद्दिष्टपूर्ती का होत नाही ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपल्याला अडचणी येतात तिथं आपलं कृती संशोधन निर्माण होऊ शकतं. प्रयोगशाळा, आता शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा असते, भाषा प्रयोगशाळा असते, ह्या प्रयोगशाळेच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही अडचणी असू शकतात तर तिथेही आपल्याला कृती संशोधन करता येते. ग्रंथालय, प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये आपल्याला ग्रंथालयाची निर्मिती झालेली दिसून येते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी. मग ह्या ग्रंथालयाची बाबतीमध्ये आपल्याला काही समस्या जाणवू शकतात का. शिक्षण प्रशिक्षण, शिक्षक प्रशिक्षणाच्या आपल्याला सेवांतर्गत प्रशिक्षण आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की शिक्षक प्रशिक्षण घेत असताना काही अडचणी येत आहेत का, इथेही आपल्याला कृती संशोधन करता येतं. शालेय शिस्तीच्या बाबतीमध्ये, सहशालेय उपक्रमामध्ये विशिष्ट चाचण्या घेताना अडचणी येऊ शकतात, मूल्यमापन करताना अडचणी येऊ शकतात, पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात आपल्याला काही अडचणी येऊ शकतात की तो घटक शिकवताना, अध्ययन प्रक्रिया ज्यावेळेस राबते चालू असते विद्यार्थ्यांना अध्ययन करताना काही अडचणी येत आहेत का, त्याला अध्ययन करताना कोणत्या गोष्टी लिहिताना, वाचताना, बोलताना येतात का, इथंही आपण कृती संशोधन करू शकतो. शैक्षणिक साधनं निर्मिती किंवा विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या साधनांची निर्मिती करत असताना आपण तिथे काही अडचणी आल्यास कृती संशोधन करू शकतो. शालेय आरोग्य आहे, शालेय शिस्त आहे, शालेय परिसर आहे, शिक्षक सेवा आहे, अभ्यासक्रम आहे, वर्ग अध्यापन आहे, ह्या सर्व ही जी सर्व क्षेत्रं आहेत ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय आणि ह्या काम करत असताना ज्यावेळेस कुठे अडचण आली तर तिथे ती अडचणीतून दूर होण्यासाठी तात्काळ म्हणजे स्थानिक समस्या जी म्हणतोय त्या समस्या दूर करण्यासाठी आपण कृती संशोधनाची ही क्षेत्रे आणि ह्याच्यातून आपण समस्या निश्चिती करून शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी हे कृती संशोधन पुढे आपण कसं करायचं, आराखडा त्याचा कसा तयार करायचा ह्याविषयी आपण पुढच्या ह्याच्यामध्ये माहिती घेऊया. थँक्यू.